इयत्ता 6वी मराठी कविता पाठ क्रमांक 7 खोप्यामधील खोपा. कवयित्री बहिणाबाई चौधरी. कालावधी 1880 ते 1959. खानदेशी बोलीतील सहज स्फूर्त काव्यनिर्मिती. काव्यसंग्रह बहिणाईची गाणी. पुत्र सोपानदेव यांनी आचार्य अत्रे यांच्या प्रोत्साहनाने प्रकाशित केला. कवितेबद्दल थोडेसे. सुग्रण पक्षी आपल्या पिलांसाठी मेहनतीने व कलात्मक पद्धतीने खोपा म्हणजे घरटे तयार करतो. या कवितेतून कवयित्री बहिणाबाई चौधरी सुगरणीच्या कारागिरीचे कौतुक करतात आणि माणसाला प्रेरणा देतात. निसर्गचित्रण. सुगरण पक्ष्याच्या खोप्याचे सुंदर वर्णन. मातृप्रेम. पिलांसाठी आईचा जीव झाडाला टांगलेला. प्रेरणा. पाखराकडून माणसाने शिकण्याचा संदेश. कविता ऐका, म्हणा, वाचा. अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी ती झोका झाडाले टांगला. पिल निजले खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलांमधी जीव जीव झाडाले टांगला. खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तुले देले रे देवान 2 हात 10 बोट. नवीन शब्द शिकूया. खोपा सुगरणीचे घाटे घरटे. इनला विणला धाग्यांनी गुंफणे. गिलके कोसा. घोसाळे वाळलेल्या घोसाळ्याचा जाळीदार सुंदर अवशेष. सुगरण एक पक्षीण जी सुंदर घरटे विणते. जीव टांगणे अतिशय काळजी वाटणे. उलुशीच लहानशी सुगरणीची छोटी चोच. कवितेचा भावार्थ. झोका झाडाले टांगला म्हणजे सुगरणीने पिलांसाठी झाडावर एक सुंदर झुलता खोपा बांधला, जणू एक झुलता बंगलाच. जीव झाडाले टांगला. आईचा जीव पिल्लांमध्ये गुंतलेला आहे. पिलांची काळजी करताना तिचाही जीव जणू झाडावरच टांगलेला आहे. पाखराची कारागिरी. छोट्याशा चोचीने सुगरणीने इतका सुंदर खोपा विणला. देवाने माणसाला 2 हात व 10 बोटे दिली आहेत. मग माणसाने किती मोठी कामे करायला हवीत. कवितेची वैशिष्ट्ये व शैली. वैशिष्ट्ये. निसर्गचित्रण. उपमा अलंकाराचा वापर. गेयता व लयबद्धता. सोपे व सुबोध शब्द. खानदेशी बोलीचा वापर. शैली व वेगळेपण. वर्णनात्मक व प्रेरणादायी. भावस्पर्शी सुंदर चित्रण. सुगरणीच्या कर्तृत्वाचे कौतुक. माणसाला निसर्गातून संदेश. मातृप्रेमाचे हृदयस्पर्शी वर्णन. जाहिरात एक सर्जनशील कला. आजच्या स्पर्धेच्या युगात जाहिरात हा महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या उत्पादनाची जाहिरात करणे ही अत्यंत सर्जनशील कला आहे. जाहिरातीतील सर्व बाबींची शहानिशा करणे आवश्यक असते. सुवर्णसंधी. पक्षी निरीक्षण सहल. डॉक्टर सलीम अली पक्षी निरीक्षण मंडळ इंदापूर. तपशील. दिनांक
15 जानेवारी. वेळ सकाळी 7 वाजता. ठिकाण पळसदेव उजनी जलाशय. शुल्क व सवलत. शुल्क 30 रुपये. 10 जानेवारीपर्यंत नोंदणी केल्यास 10% सवलत. मर्यादित 50 विद्यार्थ्यांसाठी. टीप: डबा, पाण्याची बाटली, टोपी, रोजनिशी व पेन सोबत आणावे. कवितेचा संदेश. सुगरणीकडून शिका. छोट्याशा चोचीने सुगरण इतका सुंदर खोपा विणते. मेहनत व कौशल्याने कोणतेही काम शक्य आहे. निसर्गाशी जोडा. निसर्गातील प्रत्येक प्राणीपक्षी आपल्याला काहीतरी शिकवतो. निसर्गाचे निरीक्षण करा. 2 हात 10 बोटे. देवाने माणसाला 2 हात व 10 बोटे दिली आहेत. त्यांचा सदुपयोग करा व मोठी कामे करा. पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. बहिणाबाई चौधरी.